दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा एक नजर टाकूया की कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन संज्ञांमध्ये नेमका फरक काय आहे। हार्ट अटॅक येतो तेव्हा काय होतं तर हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, तर कार्डियाक अरेस्ट जेव्हा होतो तेव्हा रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते, म्हणजे थोडक्यात तुमचं हृदय बंद पडतं। हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्तपुरवठा बंद होतो, तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदयातनं इतर अवयवांना रक्तपुरवठा बंद होतो। हार्ट अटॅकच्या वेळेला रुग्णाला छातीत जोरात कळ येते, परंतु कार्डियाक अरेस्टमध्ये मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याचं काम बंद होतं आणि माणसाची शुद्ध हरपते। हार्ट अटॅकच्या तीव्रतेवरती उपचार निश्चित केले जातात। एंजिओप्लास्टी करून रक्तवाहिन्यांमधले अडथळे दूर करता येतात, पण कार्डियाक अरेस्ट ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे। रुग्णाला शॉक देऊन त्याचे हृदयाचं बंद पडलेलं काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो।